नीतू दीदी. घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं सर्वात जास्त आनंदी होतात. पटकन त्यांच्यासोबत मैत्री करतात. गट्टू चिंकीच्या घरात सुद्धा एक पाहुणा येणार होता. एके संध्याकाळी गट्टू चिंकी रिमोट साठी भांडत होते. चिंकी, रिमोट मला दे, मला कार्टून बघायचंय. नाही, मला डिस्कव्हरी बघायचंय. रिमोट देतेस की नाही? मुळीच नाही देणार. आणि मग रिमोटची ओढाताण सुरू झाली. गट्टू चिंकी भांडत होते तेव्हा बाहेरून बाबा आले. बाबा, हा रिमोट घेतोय माझ्याकडून. अरे अरे, असे भांडू नका. बघा तरी मी कोणाला घेऊन आलोय. नीतू, आत ये बाळा. गट्टू चिंकी रिमोटला विसरून दरवाजाच्या दिशेने पाहू लागले. बाबांच्या मागून एक मुलगी आतमध्ये आली. गट्टू चिंकी त्या नव्या पाहुणेकडे पाहतच राहिले. गट्टू चिंकी, ओळखलत का? हाय गट्टू चिंकी. हाय. हॅलो. जरा सांगा तरी कोण आहे ही? दोघांनी खूप विचार केला तरीही ते ओळखू नाही शकले. बाबा बोलणारच होते की तेवढ्यात आई म्हणाली, नीतू, चल, मी तुला तुझी खोली दाखवते. फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. आई नीतू दीदीला आतमध्ये घेऊन गेली. बिचाऱ्या गट्टू चिंकीची तिच्याशी ओळखही नाही होऊ शकली. आई नेहमी असंच करते, आपल्याला नीट बोलून पण नाही देत. बाबा सांगा ना, कोण आहे ती? अरे, तुमची ममता आजी आहे ना, तिची लहान मुलगी आहे ही. म्हणजे तुमची कझिन आहे. ती लहानपणापासूनच नागपूरला तिच्या काकांकडे राहायची. म्हणूनच तुम्ही तिला पाहिलेलं नाही. उद्या तिची CET ची एक्झाम आहे, म्हणूनच तर राहिली आपल्या शहरात. असं बोलून बाबा निघून गेले आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहू लागले. चल नीतू दीदीला भेटून येऊया आपण. हो हो, चल. गट्टू चिंकी गेस्ट रूमच्या दिशेने धावू लागले की तेवढ्या त्यांच्या समोर मम्मी येऊन थांबली. काय आहे? काहीच तर नाही. कुठे चाललात? गट्टू चिंकीना आईला काय म्हणायचे ते कळलं आणि त्यांनी गोष्टच बदलली. आम्ही पाणी प्यायला चाललो होतो किचन मध्ये. मला माहितीये तुम्ही नीतूच्या खोलीत चाललात, पण खबरदार आज तिला त्रास दिलात तर. उद्या तिची एक्झाम आहे, तिला अभ्यास करायचाय. चला जा. आईने त्यांना तिथून पळवून लावलं. आता काय करायचं? ती तर अभ्यास करते. अगं, प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम आहे आई. आयडिया. आपण आपली पुस्तकं घेऊन तिच्या खोलीत जाऊया. आई आली तर तिला वाटेल आपण अभ्यास करतोय. मग ती आपल्याला काहीच नाही बोलू शकणार. चल ना. दोघेही त्यांच्या रूम मध्ये गेले आणि जे पुस्तक मिळालं ते गुपचूप उचलून नीतूच्या रूम मध्ये येऊन बसले. नीतू दीदी चष्मा लावून एक्झामची तयारी करत होती. तिने गट्टू चिंकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. बिचारे गट्टू चिंकी काय करतील? त्यांना कळतच नव्हतं की दीदी सोबत बोलायचं तरी कसं. ही दीदी तर खूपच खडूस आहे, बघतच नाहीये मुळी. हळू बोल ना, तिला ऐकू जाईल. तेवढ्यात आई आली आणि गट्टू चिंकी अडचणीत सापडले. तुम्ही दोघं इथे काय करताय? गट्टूने त्याचं पुस्तक दाखवलं. आम्ही तर अभ्यास करतोय. हे बघ ना, पुस्तक आहे. आईने गट्टूचं पुस्तक पाहिलं. बाळांनो, नाटकाची प्रॉपर्टी तरी नीट आणायची. ही मागच्या वर्षीची पुस्तक आहे. हे ऐकताच नीतू दीदी जोर जोरात हसू लागली. तिला हसताना पाहिल्यावर बिचारे गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले. सॉरी, मला हसणं कंट्रोलच नाही झालं. मी कधीपासून नोटीस करते, बिचारी माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करतायत आणि मी पण मुद्दामून त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते. असं म्हणताच नीतू दीदी पुन्हा हसू लागली. गट्टू चिंकी, या माझ्याकडे या. गट्टू चिंकी तिच्या जवळ गेले. दीदीने दोघांना मिठी मारली आणि एक गोड पापा घेतला. तुम्ही दोघं खूप स्वीट आहात. तिने तिच्या पर्स मधनं 2 मोठमोठी चॉकलेट्स काढली आणि दोघांनाही दिली. चॉकलेट मिळताच गट्टू चिंकीचा मूड मस्त झाला. फ्रेंड्स? हो, फ्रेंड्स. दीदीने दोघांशी हात मिळवणी केली आणि त्यांची मैत्री झाली. डिनर करताना तर दीदीने मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. नागपूरवरनं तिने सर्वांसाठी संत्र्याची बर्फी आणली होती. सगळ्यांनी बर्फी खाल्ली. वाह नीतू, मजा आली बाबा. चल नीतू, आता पटकन झोप, उद्या सकाळी जायचंय ना. हे ऐकताच गट्टू चिंकी नाराज झाले. काय? उद्या तू जाणार आहेस? मामा, बघितलंस का दोघांचे चेहरे कसे पडलेत ते? अरे, मी सांगितलं होतं ना तुम्हा दोघांना, उद्या हिची एक्झाम आहे. एक्झाम नंतर ही पुन्हा येईल ना, आणि आपण हिला कुठेही जाऊ देणार नाही. हिने सांगितलं तरीही नाही.
बास बास, पुरे झाला गोंधळ. आता नीतूला झोपू द्या. एकतर प्रवास करून आलीये आणि उद्या तिची एक्झाम आहे. दीदी आमच्या रूम मध्ये झोपेल. तुमच्या खोलीत झोपली तर रात्रभर झोपू नाही शकणार. नीतू, तू जा तुझ्या खोलीत झोप. नीतू दीदी निघून गेली आणि गट्टू चिंकी खूप रागाने मम्मीकडे बघू लागले. रात्रीचे 9:30 वाजले होते. रूम मध्ये गट्टू चिंकी नीतू दीदी बद्दलच गप्पा मारत होते. दीदी खडूस नाहीये, चांगली आहे. किती बरं झालं असतं ना जर ती आपल्या रूम मध्ये आपल्या बरोबर झोपली असती. हो ना, पण ही आई पण ना. तेव्हा अचानकपणे गट्टूला आठवलं. अगं आपण दीदीला गुड नाईट बोललोच नाही. चल तिला बोलून येऊया. गट्टू चिंकी बाहेर पळाले तर दीदी त्यांच्या रूमच्या दिशेनेच येत होती. कुठे चाललायत तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो. पण तू कुठे चाललीयस ग? कुणाला सांगणार तर नाही ना? अजिबात नाही. मामीला पण नाही? अरे बाबा, मुळीच नाही. नक्की? हो हो नक्की. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या बरोबर तुमच्या खोलीत झोपायचंय. ये पण तुझा अभ्यास, तुझी एक्झाम. अरे डोंट वरी, माझी सगळी तयारी झाली. रिव्हिजन पण झाली. आता फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या. मग जाऊया. चला. मग काय, गट्टू चिंकी दीदीला घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.